कोल्हापुरातील 3 टोल नाक्यांवर उभं करण्यात आलेलं शेडचं स्ट्रक्चर जुनं होऊन खराब झालं होतं. त्यामुळं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आज सरनोबतवाडी, शाहू आणि शिरोली या 3 टोल नाक्यावरील जुनं स्ट्रक्चर हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर शहर रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या शिरोली, सरनोबतवाडी आणि शाहू टोल नाक्यावरील जुन्या केबिन्स आणि स्ट्रक्चर हटवण्याची कार्यवाही कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे. IRB कंपनीमार्फत उभारण्यात आलेले हे टोल नाके आणि शेड जुने झाल्यानं त्याचं निष्कासन करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीनं घेण्यात आलाय. महापालिकेच्या वतीनं ठेकेदारांमार्फत ही कारवाई करण्यात येणार असून RA स्क्रॅप अँड बिल्डिंग डिमॉलिशन या संस्थेकडून प्रत्यक्ष काम सुरू आहे. सरनोबतवाडी टोलनाका इथले केबिन आणि स्ट्रक्चर निष्कासित करण्याचं काम गेल्या 4 दिवसांपासून सुरू होतं. हे काम पूर्ण झालं असून आजपासून शाहू टोलनाका इथलं जुनं केबिन आणि स्ट्रक्चर हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. शाहू टोल नाका इथलं काम पूर्ण झाल्यानंतर शिरोली टोल नाका इथलं जुनं केबिन आणि स्ट्रक्चर निष्कासित करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्यानं करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे टोल नाक्यावरील कालबाह्य तसंच धोकादायक स्ट्रक्चर हटवून परिसर अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत होणार आहे.